आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता सोन्याचे भाव घसरायला लागलेत, पण सामान्य ग्राहकांच्या खिशावरचा भार अजूनही तसाच आहे। ग्राहकांना काही प्रमाणात तर दिलासा मिळायला हवा होता, पण ज्वेलर्सच्या दुकानात अजूनही जुनेच दर पाहायला मिळत आहेत। प्रत्यक्षात सोन्याचे दर कमी झाले असले तरी व्यापारी आपला वाढीव फायदा घेण्यासाठी अजूनही सोनं जुन्याच भावाने विकतायत। जर सोनं स्वस्त झालंय तर ते स्वस्त दरात का मिळत नाहीये असा सवाल ग्राहक करतायत। या प्रश्नावर व्यापारी आणि ज्वेलर्स यांचं उत्तर आहे की आम्ही जुन्या भावानं स्टॉक घेतलाय, त्यामुळे ते आत्ताच्या दरानं सोनं विकल्यास आमचा तोटा होतोय। पण व्यापाऱ्यांनी हा जुना स्टॉक असा किती घेतलाय आणि किती दिवस त्याच्या नावाखाली ग्राहकांनी नव्यानं कमी झालेला दर देणार नाहीत याबद्दल कोणतीही स्पष्टोक्ती देत नाहीत। व्यापारी मुद्दाम लूट करतायत असा थेट आरोप आता ग्राहकांकडून लावला जातोय। ज्वेलर्सवाले मेकिंग चार्जेस, वेस्टेज आणि छुपे कर लादून सोन्याचे दाम दुप्पट भाव वसूल करण्यावर भर देतात। सध्या लग्नसराईचा मौसम असल्यानं व्यापारी आणि ज्वेलर्सवाल्यांनी लोकांची गरज लक्षात घेऊन चढ्या भावानं सोनं विकण्याचा रेटा लावलाय। ग्राहकांना सांगितलं जातं एक आणि बिलात दिसतं काहीतरी वेगळंच। दर कमी झाले असं ऐकतो, पण दुकानात गेल्यावर काही फरक दिसत नाही। बाजारात सोन्याचे दर घसरतायत, पण व्यापाऱ्यांची मनमानी थांबणार कधी हाच मोठा सवाल आहे। आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीवर सरकारनं तातडीने निर्बंध घालावेत अशी मागणी आता ग्राहकांकडून होतीये।